खेळाडू जो आपण पाहिला तर गणला जातो विश्व क्रिकेटमध्ये. आपण पाहिलं टेनिस विश्वामध्ये आपण जर पाहिला तर नाथांचा नाथ म्हणजे विश्वनाथ. आणि आपण पाहतोय विश्वनाथ जाधव पाहिला पण तर स्ट्राईक एंड कडे या मैदानामध्ये आपण पाहिलं तर खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि खास करून धाणीव संघ ज्याला आतुरता असते प्रत्येकाला की धाणीव संघ कधी असेल. पहिलाच बॉल आपण पाहिला तर उडवलाय. बॉल हवेत आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं विश्वनाथच्या बॅट मधनं परंतु एक धाव मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि धावा जोडला जात आहेत दोन. विश्वनाथ जाधव यांचा रेकॉर्ड बघितला आपण तर 61 चा बेस्ट 84-6 885 धावा आणि 261 म्हणजे आपण बघू शकतो की मग जवळ ज्या स्ट्राईक रेटने खेळतोय ना म्हणजे प्रत्येक एक बॉल नंतर आपण पाहिलं तर मग बाउंड्रीज त्यांच्या नावावर आहे. एच बॉल मागे आपण पाहिलं तर मग ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. नकुलचं सध्या तरी कौतुक करावं लागेल. नकुल नानकर मागील मॅच मध्ये आपण बघितला होता नकुल मानकर पाहिला होता आणि आता इथे नकुल नानकर पाहतोय. सध्या तरी आपण जर चर्चा करायची झाली आहे ना इथे चांगला बॉल हाताळला जातोय. विश्वनाथ सारखा आपण पहिला खेळाडू आहे परंतु नकुल नानकरचा रेकॉर्ड आपण बघितला तर 40 विकेट त्याच्या नावावर देखील आहेत. 2 वेळा आपण बघितलं तर 3 विकेट घेण्याचा पराक्रम देखील त्यांनी केलेला आहे. 10 धावसंख्येवर आपण पाहिलं तर 3 विकेट त्याने मिळवलेत. गतीने टाकलेला बॉल बॅटरला बीट केलाय. जबरदस्त बॉलिंग पाहतोय आपण. सर तुम्ही विश्वनाथ जाधव सारख्या खेळाडूला रोखणारी गोलंदाजी करतायत म्हणजेच तुम्ही कमाल करू शकतायत. आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. टेनिस क्रिकेट जगत आपण बघितलं तर मग 4 बाईक्स 1 4 व्हीलर्स त्याच्या नावावर. आणि कालचा दिवस आपण बघा ना तर चांदीपची स्पर्धा आणि प्लेअर ऑफ द सिरीज विश्वनाथ जाधव राहिले होते. मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरला आपण पाहिलं तर सध्या तरी खामोश ठेवलं गेलंय आशिष आणि विश्वनाथ यांना. कारण की विश्वनाथ याने 3 मध्ये 3 आशिष याने 1 फेस केलाय 0 बॉल फेकून झाले पहिल्या ओव्हर मध्ये 4 आणि फलकार धावा 3. नागपूरला जाऊन पंच केला जातोय. मिडॉनला खेळाडू आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि कितकं कौतुक केलं ना तितकं कमी आहे. कारण की ज्या प्रकारे ही लाईन लेंथ पकडली गेली आहे आणि ही लेंथ आपण पाहिली आहे तर या मैदानावर चांगली आहे. गती चांगली आहे आणि दुय्यम गतीने बॉलिंग. हा एक्स्ट्रा पेस पाहतोय आपण. थोडस आपण पाहिलं तर मग ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट मध्ये कनेक्शन झालं नाहीये व्यवस्थित. धाव आपण पाहिली आहे मिळेल एक आशिषला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट आपण पाहू शकतोय. नकुलचं कौतुक करावं लागेल कारण की एक मोठा खेळाडू विश्वनाथ सारखा समोर असताना त्याला स्ट्रगल करायला लावलं. आशिषला स्ट्रगल करायला लावलंय आणि फलकावर फक्त 4 धावा. चैता महिन्याचे 9वी दशमीला तरी मग पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. एकविरा आईची यात्रा देखील मग जवळ येते आणि तो दिवस आपण बघितला तर मग आतुरता असते एकविरेला जाण्यासाठी. एकविरा मातीची यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी. सध्या तरी आपण बघितलं तर क्रिकेटच्या पटलावर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले टीम्स बाबोला बॉईज अगेन्स्ट विरा 11 धानेव अशी मॅच. पहिल्या ओव्हरचा स्पेल काही सुंदर फेकला गेलाय कारण की धानेव टीमला सुरुवात मोठी नाही मिळाली. फक्त 4 धाब्यांची सुरुवात मिळाली. अशी स्ट्राईक एंड कडे बॉलिंग ट्रॅकवर सूरज नंबर 2 पाहतोय ओव्हरचा स्पेल. बॅकफुटला गेले होते. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं तर बॅटवर व्यवस्थित बॉल आलेला नाहीये. दिशा बदलले. विश्वनाथने मात्र आपण पाहिलं मन बनवलंय. हे आत्ता पाहिलं आपण वेट
करायचं आहे आणि वॉच करायचा, वेट अँड वॉच करून मात्र खेळ करतील का. सूरज यांना पण बघितलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये बोलावला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आलेले आहेत. विश्वनाथ यांचा आपण जर खेळ बघितला ना तर प्रत्येक मैदानामध्ये जिथे जिथे उतरलेत ना तिथे तिथे आपला वादळ निर्माण केलाय. बॉल या वेळेला बॅट मध्ये आलेला आहे परंतु उंच गेलाय जास्त. ओहो कॅच सुटलाय. कॅच कोणाचा सुटलाय तर विश्वनाथ जाधव या खेळाडूचा. जीवनदान नाही नाही हो, जीवनदान नाहीये, हे वरदान आहे. आता सळो की पळो करून नक्की सोडू शकतो हा खेळाडू, कारण की तुम्ही ती चुकी केली. आता ही चुकी महागात पडणार आहे. महागात म्हणजेच भरपूर महागात पडू शकते. आता बघा परंतु या वेळेला कॅच मोठा खेचला परंतु तो आला नाहीये आणि विश्वनाथ झालेत बाद. विकेट मिळेल विश्वनाथ जाधवची आणि ती अगदी सस्त्यामध्ये. सध्या तरी आपण पाहिलं तर मग संबलताई जाते सूरजच्या खात्यामध्ये. विकेट नात्यासाठी नाही वाजवत, टारपा आहे आदिवासीची खरी ओळख. टारपा वाज करा अंगाची रेवारा, आपली परंपरा जपू घर. खूप धन्यवाद डीजे विश्वनाथ जाधव. आपण बघितलं तर हे मोठं नाव टेनिस क्रिकेट पटलावर आपण जर पाहिलं परंतु आज आणि ह्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर सध्या खेळतो मात्र पण चालला नाहीये. अविनाश जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग येत आहेत. ओव्हर नंबर 2 आहे. फलकावर धावा 7 आहेत. सध्या तरी आपण बघितलं तर मग शांतता पसरलेली पाहायला मिळते. बाबूला बॉय जबरदस्त खेळते. आता अभिलाषांचा फटका पाहतोय आपण. बॉल उंच उडालाय. इनफिल्ड मध्ये बॉल आहे. धावा घेण्याची संधी मिळते. थ्रो आला आहे परंतु आपण पाहिलं तर ओव्हर थ्रो देखील धावा मिळू शकतायत. 1 मिळाली, 2 मिळाली आणि आता पाहतोय तर तब्बल 3 मिळाल्यात. अमित यांनी आपण पाहिलं तर बॉलला फील्ड केलं परंतु नेमकं काय झालं की मागे गेला तेव्हा बॉलला उचललं गेलं, फेकलं गेलं आणि तिथे धावा मिळाल्या 2. ज्याप्रमाणे अविनाश यांचा खेळ पाहिला पण तर मग स्ट्राईक रेट चांगला आहे त्यांचा, कारण की 42 मॅच रन्स तितके नाही आहेत परंतु मोजक्याच धावा आहेत. परंतु त्या जास्त धावा आपण बघितल्या ना तर मोठ्या फटक्याने जास्त धावा आलेल्या आहेत. आणि स्ट्राईक रेट आपण पाहू शकतो 173. आणि तसं काही आता गरज असेल 10 धाव फलकावर पाहतोय आपण. ओव्हर आपण पाहिलंय चालू आहे प्रगतीपथावर. दुसरा एक खेळाडू बाद देखील झालाय. आशिषसाठी हा बॉल मागे गेले. बॉलला घेतलं बॅट मध्ये, खेळलं गेलं डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा मात्र तिकडे मिळतील आणि या 2 धावांनी संघाचं टोटल 12च्या घरामध्ये प्रस्थान करताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर म्हणतात ना की बुनबुनचं सागर भरताय, परंतु या वेळेला बुनबुनने सागर नाही तर महासागर बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की बघा मागच्या मॅच मध्ये किती धावा आल्या होत्या तर 19चा मात्र पल्ला गाठला होता आझाद टीमने. या मॅच मध्ये आता तरी दुसऱ्या ओव्हर मध्ये म्हणजे 11 चेंडूचा खेळ झालाय आणि विरा 11 दाणीव टीम पाहिली आपण तर मग 11 चेंडू मध्ये 12 धावा बनवते आणि स्कोर बोर्डवर आपण पाहू शकतो तर मग विश्वनाथ जाधव या टीमचा हिस्सा असताना हा स्कोर बोर्ड मात्र तसा शोभत नाहीये. कारण की प्रत्येकाला माहिती आहे की विश्वनाथ जाधव नावाचा जो खेळाडू नक्कीच खेळ कसा करतोय आणि या सीझन मध्ये तर आपण पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय, परंतु सध्या तरी या मॅच मध्ये ते कमी पडले गेलेत. बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु खाली नाणारा बॉल एक सरळ रेषेमध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात फलकावर धावा पाहिल्यात आपण तर 12 ह्या धावा पाहायला मिळाल्यात. विरा 11 धाव. आता पहिल्या 2 ओव्हर मध्ये 12 परंतु उर्वरित 2 ओव्हर मध्ये किती, कारण की या मैदानावर डेफिनेटली 35-40 धावा यायलाच हव्या आणि त्याच जर आल्या तर फाईट होऊ शकतोय.
परंतु फाईट करण्यासाठी आता मात्र बाटाडा फाईट करावी लागेल. परंतु आपण बघू शकतो फाईट करण्यामध्ये यशस्वी होतील का, कमबॅक करेल का धानिवची टीम, पाहूया नेमकं घडेल काय. थँक्यू. बॉलिंग मार्क वर अविनाश यांना नक्कीच विनाशकारी खेळ करावा लागेल. बाबूला संघाला जर डॉमिनेट करायचं असेल. अविनाश पाहतोय आपण समोर, वेट केलाय, बॉलला बॅटवर घेतलाय, धूम धडाका, अर्धेक छक्का, 6 धावा. वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात, पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात, आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. पहिलाच बॉल आणि सिक्सर, दे धडक, सिक्सर ठोकला कडक. आणि बॉल हवाय का, यास बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये. आणि एक गरज होती, कारण की मग थोडंसं आपण पाहू शकतोय ना की पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 दिसत होत्या आणि त्या शोभत नव्हत्या. आता थोडासा तरी शोभतोय, कारण की मग 13 चेंडूचा खेळ आणि 18 धावा फळकावर आपण पाहू शकतोय. तर इथे अजून येणारे 11 चेंडू असतील, संधी मिळणार आहे. आणि मी तेच म्हटलं होतं की अविनाश यांना विनाशकारी खेळ करावा लागेल आणि त्याने विनाश करायला मात्र सुरुवात केली आहे. कमाल, अशीच काही कमाल आणखीन करावी लागेल. कमाल आणि धमाल तरच संघ होईल मालामाल. पुढील बॉल थोडासा आपण पहिला धीमा टाकला होता, फ्लाईट दिली होती, अपील केली जाते, हलकीशी आपण पाहू शकतो मिस केली जाते. लेंथ आपण पाहिली कशा प्रकारे टाकली गेली आहे अमितने, ज्या प्रकारे अक्रॉस गेले होते अविनाश. विकेट किपर क्लोज आहेत. समोरच्या दिशेने चांगला फटका, चांगलं टायमिंग, एकानं दुक्का हा पाहायला मिळेल. पक्का छक्का, 6 धावा. खूप धन्यवाद डीजे. म्हणून तर म्हणतात ना, घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है. आणि उडान घेतली आता, नुसती उडान नाही तर मोठी उडान. कशा प्रकारे पटका खेळला बघा. समोर बॉल टाकला होता, धीमा टाकला होता, फ्लाईट दिली होती, गती कमी केली होती. परंतु अविनाश याच्यासाठी तर बाहेर आहेत. पुन्हा उडवलाय, वादळ वारा तुफान आणि मैदानाच्या आतमध्ये अविनाश जाधव घालतोय आता थैमान. खूप धन्यवाद. 1, 2 आणि 3. काय जबरदस्त आपण पाहिले तर मग 3 षटकार या ओव्हर मध्ये आलेले आहेत. ज्या अनुषंगाने आपण चर्चा करायची झाली तर जसा धुमधडाक्यामध्ये आपण पाहिलं तर बाण वाजतोय ना, तसेच आपण पाहिलं धुमधडाके वाज खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि धाव फलक 30च्या घरामध्ये पोहोचला गेला. ज्याप्रमाणे आपण बघितला जो खेळ होताना पाहायला मिळाला पहिल्या 2 ओव्हरचा एका बाजूने आणि या ओव्हरचा एका बाजूने. बॉल हवाय, चला बॉल पुरवा. अविनाश केलाय त्याने आणि काय खेळी केली आहे. एका बाजूने 5 मध्ये 21. आणि जसं काय झालंय माहितीये का इथे की म्हटलं जाते ना की अभ्यास केला इथे आपण पाहिला तर मग गणिताचा आणि पेपर आला इथे मराठीचा. असं म्हणू शकतोय. अभ्यास विश्वनाथ जाधवचा गेला असेल परंतु पेपर आता आलाय अविनाशचा आणि तो कठीण जातोय, भरपूर कठीण. 30 धाव फलकावर या ओव्हर मध्ये 18 आल्यात. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 12 होत्या आणि या ओव्हर मध्ये 4च बॉल मध्ये 18 आल्यात. आता स्थिती दिसते सुदृढ आणि छान. बॉल पुढचा
पुन्हा एकदा बॉल लावायचा खेळलाय मात्र बॉल उडवलाय आणि सरळ मिड विकेट सीमारेषा पार निघून जाईल 7 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. या ओव्हर मध्ये 1 2 3 आणि 4 सिक्सर आले. चर्चा करायची झाली तर मग अविनाशने ज्याप्रमाणे या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपण पाहिला आपल्या नावाचं आपण पाहिलं तर मग वादळ निर्माण केलंय आणि आपल्या नावाचे मात्र छाप सोडले गेलंय. 36 फलकावर पाहतोय आपण. हो थोडासा धीमा टाकला मागे ठेवला. ही लेंथ चांगली होती परंतु या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत 24 आणि त्या 24 धाव्यांमुळे आपण पाहिलं तर मग धाव फलक शोभतोय. धाव फलकावर 36 पाहतोय आपण एका विकेटच्या मोबदल्यात. अविनाशच्या या खेळीला आपण पाहिलं तर नक्कीच एक ग्रेट वाला सलाम तर व्हायलाच पाहिजे कारण की 7 मध्ये केल्यात त्याने 27 धावा. 3 ओव्हरचा खेळ 12च्या सरासरीने भारतीय 36. 6 चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे आणि या 6 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 12 धावा आल्या तर मग धाव फलक कदाचित 48 परंतु नाहीये. 12 पेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न असेल कारण की बॅटिंग लाईनअप आहे. बाबूला बॉयज टीम काय गेम प्लॅनिंग इथे वापरेल आणि धानी टीम मात्र त्या कशा प्रकारे आपण पाहिलं त्या गेम प्लॅनिंगला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच मोडण्याचा प्रयत्न करेल. घडेल काय मैदानाच्या आतमध्ये पाहूया जाऊया डीजे कडे. गाणं ऐकूया. खूप धन्यवाद डीजे. बघा आज एक खेळाडू नाहीये कारण की बॉलिंग स्पेल त्याचा असतो. राकेश या टीम मध्ये तो बॉलर म्हणजेच आपण पाहिलं तर या संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याची कमतरता जाणवत आहे परंतु रोशनच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. रोशन सावरा आहे कदाचित राकेश सावरा यांचे बंधू असतील कारण की राकेश सावरा आणि रोशन सावरा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग अविनाश आणि आशिष दोन्ही आपण बघितलं तर एक डबल एक्का आणि दे धक्का अशी वाली मात्र आपण खेळ करावी लागेल. हो आसमानी तूप आणि सुलतानी आली रे आली. आता तुमची बारी आली. षटकार 6 धावा. हो खूप खूप धन्यवाद डीजे. अविनाशच्या बॅटमधून आपण बघितलं तर दर्जेदार षटकार त्याला पाहायला मिळतो. आणखीन एक या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं तर त्याने 30 मात्र खेळी सुरुवात केली. पुन्हा एकदा षटकार. लेंथ आता चांगली ठेवली आहे थोडीशी खोल टप्प्यामध्ये. धाव फलक आपण बघितलं तर 43च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. विश्लेषण करायचं झालं तर मग रोशन यांच्या ओव्हर मध्ये 3 चेंडू फेकून झाले 3 मध्ये 7 दिले आहेत. अविनाश आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आतापर्यंत प्रत्येक बॉलवर लाठी चार्ज आणि तेच मात्र केले. पुन्हा एकदा समोर दिला तर मी सोडणार नाहीये आणि मी तुम्हाला तोडणार आहे. तोडलाय 6 धावा. फिर मेरे दिमाग की बत्ती जली. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई रोड जगह पे घर. सध्या तरी आपण बघू शकतो असंच काहीतरी केलंय कारनामा. अविनाशने तर कन्फ्युज करून टाकलंय की मग नक्की करायचं तर काय करायचं कारण की प्रत्येक बॉलवर आपण पाहू शकतोय की मग रात्रीचा मला वाटतं फायनल देखील त्याने बघितलाय नीट बघितलाय. जी खेळी आहे अभिषेक शर्मा ईशान किशन अँड संजू सॅमसंगने केली आहे. आता हवेत बॉल उंच उडालाय बॉलच्या खाली फुलडार परंतु अविनाशांचा कॅच कंप्लीट केला जातोय. परंतु जाता जाता आपण पाहिलं तर आपल्या नावाचं आपण पाहिलं दहशत आपल्या नावाचा दरारा आपल्या नावाची ओळख आपल्या नावाची छाप सोडून चाललाय. 6 षटकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत आणि एक गेम चेंजिंग वाली पारी इम्पॅक्टफुल पारी 11 चेंडू 39 धावा. अविनाश बाद. अरे मी पाण्याला
जाते रडू नको मला अरे मी पाण्याला जाते हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते थँक्यू. बघा या पारीचं महत्व काय होतं कारण की जसा डगआउट मध्ये अविनाश गेला आणि त्याच्यासाठी टाळ्या आल्या कारण की त्यांना देखील माहिती आहे कारण की आपली टीम ज्या स्थितीमध्ये होती आणि त्या स्थितीतून त्यांनी बाहेर काढलंय 49 धाव फलकावर. बॉल शेवटचा हरीश्वर खेळण्यासाठी आपण पाहिले तर आले तर फिल्डिंग तर चांगली झाली. पाहू शकतो आपण शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होताना पाहायला मिळतात तिकडे बाद. चर्चा करायची झाली तर मग 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय आणि या 4 ओव्हर मध्ये 49 आणि 50चा टार्गेट सेट केलाय बाबुळा बॉईज या संघासमोर. ज्याप्रमाणे खेळी अविनाशने केली एक जबरदस्त खेळी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आपण बॅटिंग कार्ड बघितलं तर विश्वनाथ जाधव 5 मध्ये 5 अशी 7 मध्ये 4 परंतु अविनाश याने केलेला विनाश 11 मध्ये 39 धावा. एका बाजूने आपण पाहिला इम्पॅक्ट टाकणारी बारी नक्कीच आपण पाहिलं चांगली बारी. बॉलिंग नकुल नानकर 4 आपण पाहिलं तर एक जबरदस्त ओव्हर. सूरज 8 धावा मोठी विकेट विश्वनाथची परंतु अमित 24 धावा आणि आपण बघितलं तर त्यानंतर रोशन 13 धावा 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलं ना की धानीव टीमला हवं होतं काय तर ते मिळालंय. फाईट करण्यासाठी रन्स धावा हव्या होत्या मिळाल्यात आणि आता पाहूया आपण की या धावांच्या सोबत फाईट कशी आणि कशा प्रकारे होताना पाहायला मिळेल. प्रत्यक्षात जाऊया डीजे कडे गाणं ऐकूया आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये परतूया. थँक्यू सो व्हेरी मच. चला धानीव टीम आपण फील्ड सेटअप करून या. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं स्वागत. ज्या परीने आपण बघितलं ना तर जसं म्हटलं जाते ना हे सगळ्या गोष्टींना पुरून उडणारी गोष्ट एकच ती म्हणजे प्रामाणिक कष्ट आणि कष्ट आणि कष्ट. प्रामाणिक कष्ट आणि कष्टाचं फळ मात्र डेफिनेटली आपण पाहिलं तर गोड मिळतं. आज आपण बघू शकतो की मग धानीव टीम प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिले तर मग चर्चा करूया. काही खेळाडू दिसत आहेत काही खेळाडू नाही दिसत. सनी थोडंसं आपण बघितलं मला वाटतं की इंजर्ड दिसत आहेत. त्यात नंतर आज मला वाटतं की विजय देखील नाही आहेत. विजय देखील काही टुर्नामेंट्समध्ये आपण बघितलं तर थोडीशी इंजर्ड झाले होते. विजयांचा देखील आपण बघितलं तर खेळ ऑलराऊंडरचा आणि मिस राहिला आहे. मग आज बॉलिंगचा क्रम विश्वनाथ जाधव यांची मोठी जबाबदारी असेल. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अंपायर्स काहीतरी सांगतायत बाईकचा अडथळा निर्माण झालाय.
बाईक्सचा अडथळा निर्माण झालाय. थोडी बाईक्स कोणाची असेल तर मग बाजूला घ्या, कोणी असेल तर नक्कीच बघा. अंपायर्स बाईकच आहे ना. अंपायर्स बाईक. ओके चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ जाधव अगेन्स्ट अमित. बॉल पहिला. मॅचला सुरुवात. लक्ष 50. हो पहिला बॉल पाहतोय गतीने टाकला. शरीराचा वेध घेणारा बॉल पाहतोय आपण. जवळ जवळ आपण बघू शकतोय. विश्वनाथ जाधवची बाट आज मात्र बोलली नाहीये. अपेक्षा होती प्रेक्षकांना की कदाचित चांगल्या धावा, परंतु आपण बघू शकतो की इथे खाली राहणारा बॉल. थोडस आपण बघितलं तर मग इकडून तिकडे नाचवणारा बॉल. क्षेत्ररक्षण साधारण होत आहे. हे साधारण क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर कुठेतरी या 50 धावा थोड्याशा कमी पडू शकत आहेत. अमित नानकर आणि अर्जुन बडगा. विश्वनाथ जाधव यांचे 2 बॉल 2 धाबा. यांचा स्पेल खूप निर्णायक ठरेल, कारण की या स्पेलमध्ये येणाऱ्या धाबा पुढचा प्रवास तय करेल बाबूला टीमचा. काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा धीमा टाकण्याचा प्रयत्न केला होता. कमी रनअपने बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला जातो विश्वनाथ यांच्या माध्यमातून. सध्या तरी चर्चा करायची झाली तर मग वाईड. सरप्राईज वाली गोलंदाजी आहे. या गोलंदाजीला मात्र ओळखणं कठीण जाईल, कारण की बघा रिदम सध्या तरी आपण बघितलं तर मग विश्वनाथ जाधव यांना तो दिसत नाही, कारण की थोडासा रनअप मध्ये आपण बघितलं तर तितका रनअप देखील दिसत नाही. कदाचित मग तिथे देखील इंजरीज जाणवते की काय. इंजरीजचा नक्कीच आपण बघितलं मग फटका भरपूर लागतोय. स्टेप आउट केले होते. बॉलला मात्र ओळखला नाहीये. मध्ये येणारा बॉल होता. इन कटर गोलंदाजी होतीये विश्वनाथ जाधवच्या पुढे. आपण पाहिलं तर मग अमित हावी होण्याचा प्रयत्न करतोय, कारण की हावी होण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सध्या तरी अनुभव आहे ना तो झोकला आहे विश्वनाथने. आता खेळलाय फटका. प्रॉपर टायमिंग नाहीये. खेळायचं होतं कुठे गेलाय कुठे. रनआउटचा मोका घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नाहीये. सिंगल मॅन. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपण पहिला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले. आणि इकडे विश्लेषण करायचे झाले तर ज्या प्रकारची बॉलिंग जी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे, 4 धावा आहेत फलकावर 5 चेंडू नंतर. म्हणजे बघा आपण की धारावी टीमसाठी देखील अशाच काही धावा आल्या होत्या ज्या पहिल्या ओव्हरमध्ये नकुल याने दिल्या होत्या. आणि तिथे आपण बघू शकतोय की हा खास आपण पहिला तर विचार करायचा भाग झाला. मग आत्ता 50 धावा आणि सुरुवात 4 धाव्यांची. पुढे घेऊन जायचं आहे. या बॉलला चांगला खेळावा लागेल. चांगला खेळण्याचा प्रयत्न. किपर आहे त्या बॉलला पकडण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आपण पाहू शकतोय बॉल चांगल्या प्रकारे कंप्लीट झालाय. ओव्हर कंप्लीट झालाय पहिला. आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग सेम टू सेम इक्वेशन पाहायला मिळत आहे, कारण की कंपॅरिझन आपण बघितलं ना. Thank you so very much. Thank you. विकास. विकास गांगडा. विकास गांगडे आहेत. आणि विकास यांची देखील खासियत आहे बॉलिंग मध्ये, कारण की बॉल मध्ये आपण पाहू शकतोय व्हेरिएशन आणतायत. कटर गोलंदाजी. धाव फलकावर धावा बघितल्या आपण तर मग झालेल्या पाहा मिळत आहेत त्या म्हणजेच 5. 50चा पल्ला गाठायचा आहे. आणि 50चा पल्ला गाठायचा असेल तर मग सध्या तरी मग गोलंदाजावर बॅटरला मारावा लागेल डल्ला. आणि डल्ला असाच नाही मारावा लागणार तर त्याच्यासाठी करावं लागेल गोलंदाजावर तुम्हाला हल्ला. आता हल्ला केला जाईल का बघूया. ही गोलंदाजी आहे. ही लेग ब्रेक गोलंदाजी आहे आणि ही खासियत आहे, कारण की अशाच प्रकारची गोलंदाजी मला तरी आठवते की या बॉलरने भरपूर इम्प्रेस केलं होतं, कारण की आपल्या बोटांच्या तालावर नाचवलं होतं आय ग्रुप भाटपाडा टीमला. सोडून दिलाय बॉलला. ही लेंथ पहा सोडून दिली आहे आणि ही कला आहे.
म्हणूनच तर विश्वनाथने लगेच आपण बघितलं की ओव्हर दुसऱ्या आपण बघितलं तर आता समोर मिळालाय, खेचून मारलाय बॉल, मात्र आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी अर्जुनच्या बॅट मधून A1 क्वालिटी 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 ब्रँडेड स्ट्रोक षटकार. उरगुलानाचा अधिपती, क्रांतीचा दीप स्तंभ, वीर भगवान बिरसा मुंडांचा. थँक्यू. पुढून मात्र आपण पाहिलं तर इथे हा वळवण्याचा प्रयत्न ओव्हर पिच. समोर आता खेळलाय, आणखीन एक चांगला फटका, सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा वाला वार, मोठा वाला वार, बॉल झाला बाउंड्री लाईनच्या पार, येईल केबीएम षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता भरपूर शॉर्ट पिच गोलंदाजी होते आणि इतकी शॉर्ट पिच गोलंदाजी झाली तर मग परिणाम हाच भोगावा लागेल. आता लेंथ मध्ये बदल थोडासा केला, बाहेरची लाईन मात्र ठेवली गेली आहे, एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 4 आल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये 4 मध्येच तर 15 आल्या. धावफलक पोहोचले गेलाय 19च्या घरामध्ये. 31 धावांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. बघा आता बाबोला बॉयचं देखील कमबॅक होताना पाहायला मिळालं इकडे, आणि गरज होती त्याची. घरचेला समजून मात्र आपण पाहिले तर फलंदाजी केली, अंपायर्स वळल्या तिकडे आणि त्यांनी आता मात्र पाहिला तर मग पंच सांगतात की हो माझा विचार आहे की मग हा बॉलचं निरीक्षण करूया. चला या तिसऱ्या अंपायर्स. तिसऱ्या अंपायर्सच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात, नो बकवास, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे, कारण की हा बॉल आपण बघितला थोडासा पडल्यानंतर लेग ब्रेक होऊन बाहेर गेलाय, त्यामुळेच आपण बघू शकतो की मग एक चांगला बॉल. तो पंचांचा रिव्ह्यू होता आणि तो मात्र आपण पाहिला. यष्टांचा वेद 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 नाद खुला पाहतोय आपण. पणिचॉय डिस्ट्रॉय फलंदाज बाद. हो थँक्यू सो व्हेरी मच. बघा थोडंसं आपण बघितलं सरप्राईज डिलिव्हरी होती इथे अर्जुनसाठी, कारण की लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर नेमकं काय झालं की थोडासा फ्लाईट गेला होता आणि फ्लाईट गेल्यानंतर आपण जर बघितलं तर मिस केला होता जो बॉल. बॉलिंग मार्कवर आता आपण बघितलं तर मग अविनाश ह्या बोलवलं गेलंय बॉलिंग मार्कवर. बॉलर आपण पाहिलं तर मग आणि बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत रोशन सावरा. आज बघा दोन्ही टीम्सकडे आपण बघितलं तर मग काही खेळाडू आहेत ना जे प्लेइंग 11 मध्ये ते आज त्यांची कमतरता दिसते, त्यामुळे अविनाशकडे आता मात्र बॉल सोपवला गेलाय. आज प्रेम देखील नाही येत प्लेइंग 11 धानीव टीमकडे, त्यामुळेच मग ऑप्शनली आपण बघितलं तर अविनाशची निवड. बॅटिंग छान केली अविनाशने, बॉलिंग करावी लागेल. बॉलिंग मध्ये आपण पाहिलं तर पहिला बॉल आणि बॉल आपण पाहिलं तर बॅटरच्या झोन मध्ये आणि या बॉलवर अमितच्या माध्यमातून फटका, चांगला षटकार. खूप धन्यवाद डीजे. षटकार, पहिलाच बॉल, 11 चेंडू आणि 25 धावा. अमितची विकेट आपण पाहिलं तर कुशल असेल या मॅच मध्ये आणि ती मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अविनाश पुढचा बॉल, गती जास्त होती या वेळेला. बघा मागचा चेंडू आणि या चेंडू मध्ये जमीन आसमानचा फरक बघायला मिळाला, कारण की मागचा चेंडू अगदी आपण बघितला तर ओव्हर पिच, हा चेंडू आपण बघितला तर थोडासा हार्ड लेंथवर होता. हार्दिक पांड्या आपण बघितलं तर याच लेंथवर जास्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय आणि ती लेंथ आपण पाहिलं तर इथे हाताळली गेली अविनाशने.
आणि त्या लेंथनं आपण बघितलं तर फायदा मिळतोय 10 बॉल आणि 25 धावा जिंकण्यासाठी. हा पुन्हा पाहिले आपण तर चांगली लेंथ, एक लेंथ आता पकडली आहे, चांगली लाईन लेंथ आणि चांगली नतीजा मिळतोय. सलगचा डॉट येतोय दुसरा. पहिल्या बॉलवर झालेला वार आणि त्या वारानंतर आपण बघितलं अविनाशने देखील समजलं, शिंकलं आणि सांगितलं की पहिला बॉल चुकून गेला, परंतु यावेळेला चुकी नाही करणार आम्ही आणि चांगली लेन पकडली आहे. बॉल आता मात्र आपण पाहिला तर मिळाला बॅटरला बॅटवर, परंतु जाईल डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये एक असेल. एकचा मात्र आपण पाहिलं तर मग आकडा दर्शवला गेला अंपायर्सने. टीमची टोटल एकने पोहोचली आहे 26. 8 चेंडू आणि 24 धावा या ओव्हरच्या या 2 बॉलवर डेफिनेटली आपण पाहू शकतो. एक नाही तर मी तर म्हणेन 2 म्हणजे चांगले तरी फटके पाहिजेत. फटका पाहिजे आणि येईल का? हो खेचलाय आणि आलाय मोक्याच्या क्षणी टोकलेला सिक्सर. अमित यांच्या बॅट मधून आले हा षटकार आणि धावसंख्येचा वाढतोय आकार. धावफलकावर थँक्यू डीजे 32 धावा. पुन्हा बघा ही लेन देखील आपण बाईला पुढे टाकली होती, त्याच्यावर मार पडला गेलाय. आता हवेतून चावलाय बॉल मात्र आपण पाहू शकतोय इकडे नेमकं काय होईल. एक मिळेल, दुसरी मिळेल आणि कदाचित तिसरी देखील मिळू शकते. बॉलची फेकी आली आहे. आता काय झालं तर ओव्हर थ्रो. दाढी टीमची मात्र ही ओळख नाहीये आणि जवळ मिळाल्या आपण पाहिलं तर इथे 4 धावा मिळाल्या. जिथे आपण पाहिलं तर 1 मिळायला हवी होती किंवा 2 मिळायला हव्या होत्या, परंतु या 4 धावा मिळाल्या आणि त्या 4 धाव्यानंतर धावसंख्या पोहोचली गेली आहे 36च्या घरामध्ये. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. थँक्यू डीजे. ये नचो ये. थँक्यू. आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील. थोडासा टेक्निकल इश्यू आहे प्रीत पाटील, तो आपण क्लिअर करा. प्रीत 1 पॉइंट कमी करा. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मॅचच्या दिशेने वळतोय. मागील ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर थोडस कठीण झालं, कारण की 10 धावा आल्या तिकडे मागील 2 बॉल मध्ये. आता 6 मध्ये 14 हव्या आहेत आणि बॉल सोपवला गेलाय आशिष गांगडे यांच्या हातामध्ये. सनीला मिड ऑफला ठेवलंय. बॉल उंच उडाला. विश्वनाथ जाधव बॉलच्या खाली. झेल मिळाली आणि रोशनची खेळी संपली. रोशन आउट. हे बागेत फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची. रात्री दिल भाकर खाया लागलेची. बिहारी भाजी होती उडदाची. खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण बघू शकताय विकेट मिळाली आहे. जिंकण्यासाठी आता धाव्यांची गरज. सगळ्यात महत्त्वपूर्ण आपण पाहिले तर मग 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये आपण पाहिले तर मग 14. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघा. बाबूला बॉईज टीमला मात्र आपण पाहिलं तर कुठे नुकसान झालं तर जवळजवळ 3ऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग ज्या धावा गेल्या, परंतु असं नाही की मॅच मध्ये अजून देखील आहेत ते.
स्लिमिड अप स्लिमिड ऑन आपण पाहिलं तर मग त्यानंतर शॉर्ट पॉइंट फिट सेटअप आहे. बॉलिंग शिशांची आपण पाहिली तर छान होती आहे. इथे मॅचला आपण पाहिलं तर मग आपल्या बाजूने कोणत्याही परिस्थितीमध्ये खेचायचं, झुकवायचं, आणायचंय. विश्वनाथ जाधव यांचं आपण बघितलं तर माइंडसेट आहे, गेम प्लॅनिंग आहे. आणि आता मॅच मध्ये स्थिती आहे 4 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. बॉल मात्र प्ले अँड मिस. अमित सारखा खेळाडू आहे, त्याला स्ट्राईक द्यायला हवी आहे. त्याने मागील काही बॉल मध्ये, मागील काही चेंडू मध्ये या इनिंग मध्ये धावा जमा केल्यात. 12 मध्ये 21 वर खेळतोय, परंतु तो सध्या आहे नॉन स्ट्राईक एंडकडे. या बॉलवर धावा घेणं अनिवार्य झाले, कारण की 3 बॉल आणि 14 धावा. राकेश आलेत परंतु लेट झालेत, कारण की आता सध्या त्यांना मॅचला पाहावं लागतंय. बॉलला खेळला हवेत, परंतु बॉल आपण पाहिला निघून चाललाय, निघून चाललाय, निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार मिळेल हा चौकार. धन्यवाद डीजे. धोक्याच्या क्षणी आलेला चौकार. मॅच मध्ये आपण पाहिलं तर ट्विस्ट आहे, मॅच इंटरेस्टिंग आहे. 2 चेंडू आणि 10 धावा आपण पाहिलं तर या क्षणाला 2-10. हा बॉल आपण पाहिलं कशा प्रकारे खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय पूर्णपणे बॉटम हँडचा वापर. जणू काही मिनी हेलिकॉप्टर उडवला होता बॅटर्सने. 2-10 हा बॉल खूप महत्वपूर्ण असेल, कारण की या बॉलवर मोठा फटका हवाच हवा. हो, परंतु प्रेशर आहे बॉलरवर आला. इथे आपण बघितलं तर मग वाईट. 2 चेंडू आणि 9 ची गरज आहे. बाबूला बॉईज हा मॅच जिंकेल का? मग 10 साठी मॅच जिंकेल. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आले. डू ऑर डाय, करो या मारो. जिंकणं तर नक्कीच आपण पाहिलं अनिवार्य आहे, परंतु जिंकेल कोण पाहूया. हवेत मात्र बॉल उडाला. 1 धाव मिळेल, दुसरी देखील धाव मिळाले. धावा मिळाल्यात आपण पाहिलं तर 2 आणि कदाचित तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. आता नेमका कोणता तर अंपायर आपण पाहू शकतोय की मग चेक करून सांगतील आता तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद असेल तो म्हणजेच मिस्टर अमित नानकर, कारण की अगदी जस्ट आपण पाहिलं क्रॉस होण्याच्या आधीच आपण पाहिलं तर मग हा बॉल विकेटवर लावलेला आहे आणि त्यामुळेच बॅटर्स क्रॉस नाही झालेत. हे चित्र स्पष्ट आणि क्लिअर झालं आणि त्यामुळेच आता मॅच जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. बघा या ओव्हर मध्ये काय झालं की अमित फॉर्म मध्ये होते, परंतु त्यांना स्ट्राईकच मिळाली नाहीये. हे दुर्भाग्यरित्या भाग्य असेल आणि ही गोष्ट असेल, कारण की यापेक्षा मोठे दुर्भाग्य काही नाहीये. जर तुमचा एखादा ओपनरचा खेळाडू तो मॅच विन करण्याची क्षमता ठेवतोय आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहतोय आणि अशा मुवमेंटला तो रन आउट होतोय, तर मग यापेक्षा दुर्भाग्य काय असेल. 1-7. अब है कहानी में ट्विस्ट, अब आएगा असली मजा. आता आर्यापार दमदार 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 एकच पाहिजे, तो म्हणजेच काय हो हो तर षटकार. 1 चेंडू 6 धावा. आता जे हवं होतं बाबोला टीमला मिळालंय. आता आशिष काय करतील आणि बॅटर काय करतील. विकास नाव आहे, विकास करतील का विकास. 1 चेंडू 6 धावा. बॉल खेचलाय, बॉल बाहेर. क्रिकेटच्या मैदानामध्ये चढलाय जोर आणि इथे आपण पाहिलाय विनिंग शॉट 6.
कोळीचा वाघाच्या जातीचा लेक होता तो काळ्या मातीचा लेक होता तो काळ्या मातीचा लेक होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा लेक होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हटलं जाते ना, इतिहास लिखने के लिए कलम की नहीं तो हौसलों की जरूरत होती है. आणि हौसला बुलंद होता आणि इतिहास लिहिला गेला. इतिहास लिहिला कारण की 1 मध्ये 7 हव्या होत्या, वाईट आला आणि तिथेच मात्र आपण पाहिलं तर मग खेळ समाप्त झाला. वाईटमुळे तर मात्र मॅच मध्ये येण्याची संधी मिळाली आणि आलेत आणि नक्कीच मॅच जिंकला. विकास ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. या विकास आपण या टॉस देखील आपण करूया. पाहूया टीम कॅप्टन्स आपण या. तरी टीम्स आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त मॅच रंगला. परंतु काय झालं, सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. ओव्हर थ्रो मध्ये आपण पाहिलं सगळ्यात मोठा मोमेंटम होता. कारण की तिथे आपण बघितलं ना, एखादी जरी धाव वाचली असती ना, 4 धावा ओव्हर थ्रोच्या गेल्या, तिथे एखादी जरी धाव वाचली असतं तर शेवटच्या क्षणाला 1 बॉल किंवा 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असत्या. परंतु क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या मात्र आपण बघितलं.